ओम शांती. आजची तारीख आहे 20/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बेहदच्या बाबांची आठवण करणे ही आहे गुप्त गोष्ट. आठवणीला आठवण मिळते. जे आपण आठवण केली की बाबा पण आपली आठवण करतात. जे बाबांची आठवण करत नाहीत त्यांची बाबा देखील कसे आठवण करतील? प्रश्न आहे, संगम युगावर तुम्ही मुले कोणते शिक्षण शिकता जे पूर्ण कल्पामध्ये शिकवले जात नाही? उत्तर, जिवंतपणी शरीरापासून न्यारे अर्थात मृत अवस्था होण्याचे शिक्षण आता शिकत आहात. कारण तुम्हाला कर्मातीत बनायचे आहे. बाकी जोपर्यंत शरीरामध्ये आहात तोपर्यंत कर्म तर करायचेच आहेत. मन देखील अमन म्हणजे कुठलाही संकल्प न चालणे. तर मन देखील अमन तेव्हा होईल जेव्हा शरीर नसेल. म्हणून मन जीते जगत जीत नाही, परंतु माया जीते जगत जीत. मायेला जिंकलं की आपण जगज्जीत बनू. ओम शांती. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, कारण हे तर मुले समजतात की अज्ञानी असणाऱ्यालाच शिकवले जाते. जो अज्ञानी आहे त्याला ज्ञान दिलं जातं, त्याला शिकवलं जातं. आता बेहदचे बाबा उच्च ते उच्च भगवान येतात तर कोणाला शिकवत असतील? कुणाला शिकवत असतील? तर जरूर जे सर्वात अति एकदम अडाणी आहेत, म्हणजे ज्यांना अजिबात ज्ञान नाही, तर त्यांना शिकवत असतील. म्हणूनच म्हटले जाते, विनाश काले विपरीत बुद्धी विनश्यंती. तर विपरीत बुद्धी कसे झाले आहेत? तर लिहिले आहे ना की 84 लाख योनी. तर बाबा म्हणतात, बाबांना देखील 84 लाख जन्मांमध्ये घेऊन आले आहेत. म्हणतात, परमात्मा कुत्रा, मांजर, जीव जंतू सर्वांमध्ये आहे. मुलांना समजावून सांगितले जाते, हा पॉइंट तर दुसऱ्याला समजावून सांगायचा आहे. म्हणजे जर कुणी नवीन आले तर लगेचच हा पॉइंट समजून नाही सांगायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय सांगायचं? तर बाबा म्हणतात, 2 पित्यांचं रहस्य समजावून सांगायचं. की एक आहे आपले हदचे पिता की जे ह्या जन्मातले पिता आहेत, आणि दुसरे आहेत आपल्या सर्व आत्म्यांचे पिता, बेहदचे पिता. तर हा 2 पित्यांचा जो ज्ञानबिंदू आहे तो अगोदर सर्वांना समजावून सांगायचा, आणि मग दुसऱ्या नंबरला हा ज्ञानबिंदू समजावून सांगायचा की परमात्मा पिता जे आहेत ते जन्म मृत्यूपासून न्यारे आहेत, ते सर्वांमध्ये नाहीत. हे ज्ञान देखील सर्व एक समान धारण करू शकत नाही. कुणी 1% धारण करतात, तर कोणी 95% धारण करतात. तर ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. ज्यांनी कल्पापूर्वी जेवढा अभ्यास केला असेल तेवढाच अभ्यास आता देखील करते, तेवढ्याच ज्ञानाची धारणा आता देखील करतात. बाबा म्हणतात, शिक्षण कधी लपून राहू शकत नाही, तर अभ्यासानुसारच पद मिळते. बाबांनी समजावून सांगितले आहे, पुढे चालून परीक्षा तर होणारच आहे. परीक्षेशिवाय ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे संगम युगामध्येच आपली परीक्षा होणार, आणि त्या परीक्षेमध्ये आपण किती पास होतो, किती मार्क्स मिळतात, तर त्याच्या आधारावर आपल्याला नवीन दुनियेमध्ये पद प्राप्त होणार आहे. शेवटी सर्व ठाऊक होईल की आपण कोणतं पद प्राप्त करणार आहोत. परंतु आताही समजू शकतात
की आपण कोणत्या पदाच्या लायक आहोत. म्हणजे आपण स्वतःची चेकिंग करू शकतो की आजपर्यंतच्या पुरुषार्थानुसार मी कुठलं पद प्राप्त करू शकतो, किंवा माझी धारणा किती आहे, मी किती बाबांची आठवण करतो, हे सर्व आपण जाणतो. मग बाबा म्हणतात की जेव्हा बाबा सर्वांच्या समोर विचारतात, तर काही काही मुलं भले लाजेपोटी सर्वांच्या समोर हात उचलतात. जेव्हा बाबा विचारतात बघा की काय बनणार तुम्ही, लक्ष्मीनारायण कोण बनणार, तर सर्वजण हात उचलतात. विचारलं राम सीता कोणाला बनायचं, तर कोणीच हात उचलत नाही. ते प्रत्येकाचं लक्ष काय आहे की आपल्याला लक्ष्मी नारायण बनायचं आहे. मग बाबा म्हणतात की भले लाजेपोटी सर्वांसोबत हात उचलतात, परंतु मनातून मात्र समजतात की आपण हे कसे काय बनू शकू, तरी देखील हात उचलतात. मग बाबा म्हणतात समजत असताना देखील हात उचलणे याला देखील अज्ञान म्हणतात. बाबा म्हणतात की यांच्यापेक्षा तर लौकिक स्टुडंट मध्ये जास्त अक्कल असते. ते तर समजतात की आम्ही स्कॉलरशिप घेण्याच्या लायक नाही, पास होणार नाही. बाबा म्हणतात यांच्यापेक्षा तर ते अज्ञानी चांगले की जे समजतात. जे टीचर शिकवत आहेत त्यामध्ये आपण किती मार्क्स घेणार, ते असे थोडीच म्हणतील की मी पास विथ ऑनर होणार. तर हे सिद्ध होते की इथे एवढी सुद्धा बुद्धी नाही. जे परमात्मा पिता शिकवतात तरी सुद्धा बाबा म्हणतात की इथे एवढी सुद्धा बुद्धी नाही. देह अभिमान खूप आहे. म्हणजे काय, जर आपण सर्वांच्या समोर लाजेपोटी जर हात वरती करत असू की आम्ही हे पद प्राप्त करणार, तर बाबा म्हणतात की देह अभिमान खूप आहे. जर का तुम्ही असे लक्ष्मी नारायण बनण्यासाठी आला आहात, तर तुमची वर्तणूक खूप चांगली पाहिजे. बाबा म्हणतात कोणी तर विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत, कारण नियमानुसार बाबांशी प्रीत नाहीये. मग काय हाल होईल, उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. बाबा बसून तुम्हा मुलांना समजावून सांगतात विनाशकाले विपरीत बुद्धी याचा अर्थ काय आहे. मुले जर हे नीट समजू शकत नाहीत, तर मग बाकीचे कसे काय समजतील. जी मुले समजतात की आपण शिवबाबांची संतान आहोत, तेच यथार्थरित्या अर्थाला समजत नाहीत. बाबांची आठवण करणे ही तर आहे गुप्त गोष्ट. सर्वजण एक समान थोडी शिकतील. बाबा तर समजतात की ही तर अजून लहान बाळे आहेत की जे काही समजत नाहीत. अशा बेहदच्या पित्याची 3-3, 4-4 महिने देखील आठवण करत नाहीत, तर समजणार तरी कसे की आठवण करतात म्हणून. जे बाबांची 3-3, 4-4 महिने आठवण करत नाही, बाबांना पत्रही लिहित नाही, मग बाबा म्हणतात की बाबा कसे समजतील की माझी आठवण करतात म्हणून. जेव्हा त्यांचे पत्र येईल आणि त्या पत्रामध्ये सेवा समाचार असेल की ही रुहानी सेवा मी करतो, तर पुरावा पाहिजे ना. असे देखील देह अभिमानी असतात की जे न कधी आठवण करतात, न कधी सेवेचा पुरावा देतात. बाबा म्हणतात भक्ती मार्ग मध्ये गातात देखील की तुम्ही याल तेव्हा आम्ही बलिहार जाऊ, तुम्हाला वारसदार बनवू. मला ते वारसदार बनवतात, जे मला म्हणतात की दगड धोंड्यामध्ये आहात, किती तर मला तर ते वारसदार बनवतात, जे मला म्हणतात दगड धोंड्यामध्ये आहात, किती निंदा करतात. तर तेव्हाच बाबा म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आता तुम्ही मुले बाबांना जाणता, तर बाबांची किती महिमा करतात. काही जण महिमा तर काय, परंतु कधी आठवण करून 2 शब्द सुद्धा लिहित नाहीत.
आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे, बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये असे येणार नाही की आपल्याला भगवान शिकवत आहेत. तर कोणी आले तर सर्वप्रथम त्याला दोन पित्यांची थिअरी समजून सांगायची आहे. त्यांना बोला की भारत स्वर्ग होता ना, आता नरक आहे. असे तर कोणी म्हणू शकत नाही की आपण सतयुगामध्ये आहोत आणि कलियुगामध्ये देखील आहोत. कोणाला दुःख झाले तर तो नरकामध्ये आहे आणि कोणाला सुख मिळाले तर तो स्वर्गामध्ये आहे. असे अनेक जण म्हणतात की दुःखी मनुष्य नरकामध्ये आहेत आणि आम्ही तर खूप सुखामध्ये बसलो आहोत. बाबा म्हणतात की गाडी बंगला इत्यादी सर्व काही आहे, बाह्य सुख खूप बघतात. हे देखील तुम्ही आता समजतात की सतयुगी सुख इथे असू शकत नाही. म्हणजे काय, तर इथे किती सुख असेल, गाडी असेल, बंगला असेल, सर्व सुख सुविधांची साधनं असतील, तरी सुद्धा सतयुगामध्ये जे सुख आहे ते आता ह्या जीवनामध्ये असू शकत नाही. म्हणजे हा काही स्वर्ग नाही. बाबा म्हणतात गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव लिहिले आहे. आता श्रीकृष्ण काही गीता ज्ञान ऐकवत नाहीत. हे काही सर्वांना असे म्हणू शकत नाही की मामेकम याद करू, म्हणजे मज एकाची आठवण करा. म्हणजे काय, तर बाबा म्हणतात की श्रीकृष्णाने जर समजा भगवद्गीता जर सांगितली असेल तर श्रीकृष्ण असं तर म्हणू शकत नाही ना की देहाचे सर्व संबंधांचा त्याग करून एक माझी आठवण करा. का म्हणू शकत नाही, तर श्रीकृष्ण सुद्धा देहधारी आहे, त्याला देहाचे सर्व संबंधी आहेत. तर ते असं म्हणू शकत नाही की देहाचे सर्व संबंध त्यागून माझी आठवण करा म्हणून. तर ही गोष्ट सिद्ध करते की श्रीकृष्ण काही गीतेचं ज्ञान देणारे नाहीत. आणि श्रीकृष्ण तर छोटासा मुलगा आहे. तर ही देखील किती मोठी चूक आहे की श्रीकृष्णाला गीतेचं ज्ञान देणारा, गीता ज्ञानदाता समजणं. परमात्मा काही सर्व व्यापी सुद्धा असू शकत नाही, म्हणजे सर्वांमध्ये सुद्धा असू शकत नाही. ज्यांच्यासाठी म्हणतात की सर्वांचे सद्गती दाता, म्हणजे सद्गती दाता की जे सर्वांची दुर्गतीपासून सद्गती करतात, दुर्गतीपासून मुक्त करतात. तर बाबा म्हणतात जर परमात्मा सर्वव्यापी असेल, सर्वांमध्ये असेल, तर ज्या वेळेला सर्वांची दुर्गती होते कलियुगाच्या अंतिम समय, मग काय त्यावेळेला परमात्मा जो सर्वांमध्ये आहे तो सुद्धा दुर्गतीला प्राप्त होतो का, तर नाही. कारण परमात्मा काही सर्वांमध्ये नाही, सर्वव्यापी नाही. उलट ज्या वेळेला सर्वांची दुर्गती होते त्यावेळेला त्या दुर्गतीपासून मुक्त करून सर्वांना सद्गती देणारे परमात्मा आहेत. आणि म्हणूनच त्यांना म्हटलं जातं सर्वांचे सद्गती दाता, की जे जन्म मृत्यूपासून न्यारे आहेत. मग बाबा सांगतात की जे सेकंद, जे मिनिट पास झाले आहे ते हुबहू पुन्हा रिपीट होत असतात. बाबांनी हे देखील सांगितलं आहे की काम विकाराला जिंकून तुम्ही जगज्जीत बना. मनुष्य म्हणतात मन जीते जगज्जीत, म्हणजे ज्यांनी मनाला जिंकलं ते जगज्जीत बनतात. तर मनाला वश करा, मनाला वश करा म्हणतात. म्हणजे काय, तर मनाला अमन करा, म्हणजे शांत करा की ज्याच्यामध्ये कुठलाही संकल्प निर्माण होत नाही. मग बाबा सांगतात की आता तर मन अमन तेव्हा होईल जेव्हा शरीरच नसेल. बाकी मन अमन कधीच होत नाही. देह मिळतोच कर्म करण्याकरिता, तर मग कर्मातीत अवस्थेमध्ये कसे राहतील. कर्मातीत अवस्था म्हटले जाते मृत अवस्थेला. तर जिवंतपणी मृत अवस्था म्हणजेच शरीरापासून न्यारी अवस्था. जे आपण आत्मा शरीरामध्ये आहे
शरीराद्वारे कर्म करतोय, पण त्या देहाच्या भानापासून न्यारी अवस्था. तुम्हाला देखील शरीरापासून न्यारे बनण्याचा अभ्यास शिकवतात. शरीरापासून आत्मा वेगळी आहे. आत्मा परमधाम मध्ये राहणारी आहे. आत्मा शरीरामध्ये येते तेव्हा त्याला मनुष्य म्हटले जाते. शरीर मिळतेच मुळी कर्म करण्याकरिता. एक शरीर सुटले की मग दुसरे शरीर आत्म्याला घ्यायचे आहे कर्म करण्याकरिता. शांत तर आत्मा तेव्हाच राहील जेव्हा कर्म करायचे नसेल. मूल वतन मध्ये कर्म तर घडतच नाही, तर त्यावेळेला आत्मा शांत स्वरूपामध्ये असतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या शरीरापासून न्यारी मी आत्मा आहे. जिवंतपणी या शरीरामध्ये असून जणू काही मृत अवस्था आहे. या स्थितीच्या अभ्यासाद्वारे कर्मातीत अवस्था बनवायची आहे. दुसरा पॉइंट आहे, सेवेचा पुरावा द्यायचा आहे. देहभानाला सोडून आपला खरा समाचार द्यायचा आहे. पास विथ ऑनर होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आज बाबा वरदान देतात, आपल्या शांत स्वरूप स्टेजद्वारे शांतीची किरणे पसरविणारे मास्टर शांती सागर भव. विश्लेषण बाबा सांगतात, वर्तमान समय विश्वातील बहुसंख्य आत्म्यांना सर्वात जास्त आवश्यकता आहे खऱ्या शांतीची. दिवसेंदिवस अशांतीची अनेक कारणे वाढत आहे आणि वाढतच जातील. भले स्वतः अशांत नसतीलही तरी देखील इतरांचे अशांतीचे वायुमंडल वातावरण शांत अवस्थेमध्ये बसू देणार नाही. अशांतीच्या तणावाचा अनुभव वाढेल. अशा वेळी तुम्ही मास्टर शांतीचे सागर असणाऱ्या मुलांनी अशांतीच्या संकल्पांना मर्ज करून विशेष शांतीचे प्रकंपने पसरवा, शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवा. आजचा सुविचार आहे, बाबांच्या सर्व गुणांचा अनुभव करण्यासाठी नेहमी ज्ञान सूर्याच्या सम्मुख रहा. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. आता वेळेची बचत, संकल्पांची बचत, शक्तींच्या बचतीची योजना बनवून बिंदू रूपाच्या स्थितीला वाढवा. तुमची जितकी जास्त बिंदू रूपाची स्थिती असेल तितके कोणतेही इव्हिल सोल किंवा वाईट संस्कारांचा हल्ला तुम्हा लोकांवर वार करणार नाही. तुम्ही देखील त्याच्यापासून मुक्त राहाल आणि तुमचे शक्ती स्वरूप त्यांना देखील मुक्त करेल. ओम शांती.